दुचाकी लांबविणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, 33 मोटरसायकली जप्त, एलसीबीची धडाकेबाज कारवाई। शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथून दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुचाकी चोरीची फिर्याद शहर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली होती। या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना साक्री तालुक्यातील बळसाने गावातील योगेश शिवाजी दाभाडे वय 24 याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या तब्बल 33 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। याबाबत अधिक वृत्त असे की बळसाने गावातील योगेश दाभाडे यांनी सिंदखेडा, अंमळनेर, पुणे, चिर्डी, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, नंदुरबार येथून एकूण 33 दुचाकी चोरी केल्या। त्यातील काही लपवून ठेवल्या व विक्री केलेल्या दुचाकी काढून दिल्या। एलसीबीने अट्टल दुचाकी चोरणाऱ्याच्या मुसक्या आवडल्याने वाहनधारकांमध्ये समाधान पसरले असून योगेश दाभाडे यांनी धुळे शहरातील 11, नाशिक जिल्ह्यातील 14, पुणे जिल्ह्यातील 3, जळगाव जिल्ह्यातील 2, शिर्डी येथून 1 व नंदुरबार येथून 1 मोटरसायकल चोरीचे गुन्हे यामुळे उघडकीस आले आहे। 33 मोटरसायकली अशा एकूण 22,25,000 रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद देणाऱ्यांची मोटरसायकलचे चेसिस नंबर, इंजिन नंबरची खात्री करून धुळे शहर पोलीस स्टेशन येथे वाहने ताब्यात घ्यावीत असे आवाहन यावेळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे। तर सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मायूस सोनवणे, सदैसिंग चव्हाण, संतोष हिरे, धर्मेंद्र मोहिते, योगेश जगताप, अतुल निकम व हर्षल चौधरी यांनी सदरची कारवाई केली। धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता मोटर व्हेकल थेफ्टचा। त्या अनुषंगाने संपूर्ण पीआय एलसीबी आणि त्यांची टीम यांनी अतिशय चांगलं काम करून योगेश शिवाजी दाभाडे वय वर्ष 24, बळसाणे, तालुका साक्री, धुळे या आरोपीला अटक केली असता त्याच्याकडनं एकूण 33 मोटरसायकली आपण रिकव्हर केल्या आहेत। त्याच्यावर यापूर्वीचे देखील एकूण 10 गुन्हे दाखल आहेत आणि याप्रमाणे एकूण धुळे शहरातील 11, नाशिक जिल्ह्यातील 14, पुण्यातील 3, जळगावमधील 2, शिर्डीमधील 1 आणि नंदुरबारमधील 1 असे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। त्याचप्रमाणे अशीही माहिती समजते आहे की पुणे जिल्ह्यातील गुन्हा नंबर 755 मध्ये देखील तो मोकामध्ये देखील वॉन्टेड आहे। तर या प्रकारे पुढील प्रक्रिया आता करण्यात येईल।